नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचन मध्ये। आपण जी कैरी आणि कांद्यापासून सिरीज चालू केलेली आहे त्यातला नेक्स्ट पदार्थ आज आपण बघणार आहोत रस्सम। आता हे रस्सम कसं आहे आणि याच्यात कैरी आणि कांदा कसा वापरायचा ते बघूया। चला तर मग आता कैरीच्या रस्समसाठी इथे आपण एक पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण घालायचं आहे कैरीचा पल्प। आता हा मी उकडून घेतलेला आहे, तुम्ही उकडून घेऊ शकता किंवा तुम्ही भाजून घेतलेला कैरीचा गर चालेल। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा कैरीचा शिजलेला गर आपल्याला लागणार आहे। आता हा गर आपण या पातेल्यात काढून घ्यायचा आहे। तुम्हाला साधारण जितकी कैरी आंबट आहे त्यानुसार गर कमी जास्त करावा लागेल। आता आपण कैरीचा गर घेतलेला आहे, त्यामध्येच आपण घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। आता अगेन हा कांदा फार घ्यायचा नाहीये, इथे मात्र आपल्याला कांदा थोडा कमी घालायचा आहे कारण हा आपण कच्चाच खाणार आहोत, त्यामुळे हा फार दातात येऊन उपयोग नाही। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत। मसाले म्हणजे काय, आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि मिरी घालायची आहे। ही मात्र मी आता बारीक वाटून घेते। अगदी बारीक वाटायची गरज नाहीये, तुम्ही खलबत्त्यात कुटून घेतलं तरी चालेल। आता इथे मी हे मिरची, थोडंसं लसूण आणि मिरी हे कुटून घेणार आहे। आता लसूण आणि मिरची हे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी जास्त करू शकता, किती तिखट आवडतं किती पंजंट आवडतं त्यानुसार। पण मी साधारण ह्याचं सगळ्याचं प्रमाण शेवटी दिलेलं आहे, आपल्याला किती लागणार आहे ते। आता तुम्ही बघू शकता आपलं कुटून झालेलं आहे। आता हे आपण आपल्या रस्सममध्ये घालूयात। आपण रस्सममध्ये मसाला घातलेला आहे। आता त्याचबरोबर आपल्याला घालायची आहे धण्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर। जिरं भाजून घेतलेलं आहे आणि धण्याची पावडर नॉर्मल आहे। तुमच्याकडे जर मिक्स धण्या जिऱ्याची पावडर असेल ती वापरली तरी चालेल। आता आपण कैरीचं करतोय त्यामुळे आपण थोडासा गूळ घालणार आहोत। गूळ कम्प्लिटली ऑप्शनल आहे। काही जणांना जर गूळ आवडत नसेल तर छान आंबटपणा आवडत असेल तर ही स्टेप स्किप केली तरी चालेल। आणि त्याचबरोबर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। अगेन जर कैरी थोडी आंबट जास्त असेल तर मीठ जास्त लागू शकतं। आता आपण हे सगळं हाताने व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे, चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून जो कांदा आहे तो ह्या सगळ्या कैरीच्या मिश्रणाबरोबर मसाल्यांबरोबर छान मॅश व्हावा। सो अशा प्रकारे आपण व्यवस्थित ह्याला चुरून घेऊयात। आता थोडंसं चुरून झाल्यावर मी यामध्ये थोडी कोथिंबीर पण घालते। बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण यामध्ये घालूयात। काही ठिकाणी कैरी अजिबातच आंबट नसते किंवा तोतापुरी कैरी असते ज्याला आंबटपणा खूप कमी असतो, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, याच मिश्रणाबरोबर थोडासा लिंबाचा रस म्हणजे साधारण अर्ध्या लिंबाचा रस किंवा 1-2 चमचे चिंचेचा कोळ घातला तरी चालेल। आता आपल्याला या रस्सममध्ये घालायचं आहे पाणी। आता गंमत एक तुम्हाला सांगते, हे नो कुक रस्सम आहे कारण आता आपण ह्याच्यात पाणी घातल्यावर हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि मग हे खाण्यासाठी एकदम तयार आहे। याबरोबर आपल्याला काहीही वेगळं कुकिंग करायचं नाही आहे। एकदा तुमची जर कैरी शिजलेली असेल तर हे रस्सम व्हायला अगदी झटपट म्हणजे 5 मिनिटंसुद्धा पुरतात। तुम्ही बघू शकता आपलं रस्सम आता एकदम तयार आहे। जर तुम्हाला रस्सम हे गार नको असेल तर हे जे पाणी आपण रूम टेम्परेचर वापरले किंवा गार वापरले त्याच्याऐवजी तुम्ही कोमट पाणी किंवा जरासं कडक पाणी घेऊ शकता, यामुळे हे रस्सम गरम होईल। पण शक्यतो हे रस्सम आपल्याला एकदा तयार झालं की उकळायचं नाही किंवा गरम करायचं नाही। तर आता आपण याला सर्व करून घेऊयात। आता हे रस्सम सर्व कसं करायचं, हे रस्सम भाताबरोबर खायचंय। तुम्ही इथे बघू शकताय मी पांढरा भात घेतला आणि त्याच्यावर अगदी थोडंसं वरण घालायचं आहे आणि मग आपण आपलं हे रस्सम या वरण भाताबरोबर एन्जॉय करायचं आहे।
असं हे मस्त चमचमीत असं रस्सम आता आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही ह्याला कधी करून बघताय आणि नक्की प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.